आज पूर्ण महाराष्ट्रापुढे एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, किती खातो आणि कायदे पायदळी तुडवून कसं काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे। याच्यानंतर पुन्हा काय होतं की धनंजय मुंडे तरीही सांगून तिथल्या डायरेक्टरना सांगतात आणि एक डेप्युटी सेक्रेटरी पत्र लिहून सांगतात की तसं करायला नको। पुन्हा आयुक्त त्यांना सांगतात की नाही, आपल्याला याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा जीआर काढावा लागेल। डेप्युटी सेक्रेटरी पुन्हा त्यांना लिहितात की आज जीआर काढण्याची गरज नाही। मुख्यमंत्र्यांनी यांना परवानगी दिली आहे। म्हणजे काय झालं बघा, सुरुवात होते 12 तारखेला, 15ला ऑब्जेक्शन येते, पण 16ला मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खरं जे मी म्हटलं अथॉरिटीच नाहीये ते मुख्यमंत्री त्याला परवानगी देतात। आता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतील। रात्रीच्या रात्री धनंजय मुंडे गेले अजित पवारांकडे, त्याच्यावर अजित पवारांची सही, नंतर ते गेले मुख्यमंत्र्यांकडे, अजित पवारांनी जर सही केली असेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण सही केली आणि ते देऊन टाकण्यात आले। तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदे होते आणि त्याच्यानंतर ही स्कीम राबवण्यात आली। आता ती आहे काय हे समजून घेऊया आपण। 5 गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्प्रेयर, मेटाल्डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा। आता भ्रष्टाचार आपण म्हणतो, पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावरनं दिसेल। जरा ते ऑनलाईन करूया आपण। या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आता तुम्हाला दाखवते, सध्याचे दर आहेत। आणि कसं झालं, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या इफ्को नावाच्या कंपनीचे, हो, हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे। हा जर तुम्ही बघितलात 184 रुपये पर लिटर, म्हणजे जर आपण 10 लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला 184 रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो। म्हणजे 500 मिलीलिटरच्या बॉटलला 92 रुपये पडतात। पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल 220 रुपयाला ही बॉटल घेतली गेली, तब्बल 220। आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतेय। पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या। म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या। नॅनो डीएपी दुसरं दाखवते, हे नॅनो डीएपीची बॉटल आहे, याची किंमत आहे 522 रुपये 1 लिटरची। म्हणजे एका लिटरला जर 522 असेल तर 500 मिलीलिटरला ही केवळ 269 रुपयाला पडते। म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्यात आपल्या कृषी विभागाने, तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या। एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे। आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे। आता पुढच्या याच्याकडे जाऊया, बॅटरी स्प्रेयर हा जो आहे। आता हा बॅटरी स्प्रेयर काय प्रकार आहे, तो 2 in 1 आहे। म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की 16 लिटर ते 20 लिटरचा मधला असला पाहिजे, नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे, बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे। तसा हा स्प्रेयर ऑलरेडी MAIDCच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय। आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता
2,946 रुपयाला विकला जातोय. आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते 3,426 रुपयाला आत्ता विकत घेतायत. म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचं का काय म्हणायचं? 1,000च्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवलेत, त्याचे किती घेतले? खरं तर हे 5 लाखापेक्षा जास्त त्याचे लाभार्थी होणार होते, पण बजेट फिक्स्ड होतं. बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला, बाकीचे सगळे कमी केले. तर असे करून जवळजवळ 2,36,427 बॅटरी स्प्रेअर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती 3,425 रुपये होती. मेटाल्डेहाइड नावाचा एक म्हणजे गोगलगायी ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात, सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. म्हणून मेटाल्डेहाइड जी गोष्ट आहे ती PI इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रॉडक्ट आहे. ते पेटंटेड प्रॉडक्ट खरं तर जेव्हा आपण बल्कमध्ये घेतो खूप स्वस्तात मिळतं, पण रिटेल, जसं मी परत म्हणते, रिटेल आत्ताच्या घटकेला आपण बघूया, हे आता 817 रुपयाला मिळतंय. हे आपल्याला सगळ्यांना बघता येईल. 817 रुपयाला ते आत्ता मिळतंय. पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी 1,275 रुपयाला हे विकत घेतलं. आणि किती घेतलं? 1,96,441 किलो. हा याचा ऑनलाईनचा, म्हणजे 1 किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते 817ला मिळतंय. पण आपण 1,96,000 किलो विकत घेतोय आणि ते पण 1,275 रुपयाला. 5वा भाग, कॉटन स्टोरेज बॅग्स या तब्बल 6,18,000 घेतल्या गेल्या. आणि त्या कशा घेतल्या गेल्या? तर काहीच दिवसांपूर्वी ICAR नावाची जी संघटना आहे, जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे नागपूरला, त्यांनी 20 अशा बॅग्स घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये लावलेलं आहे. 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला. पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर, त्याच्यात या बॅग तब्बल 1,250 रुपयाला घेतल्या गेल्या. आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे, 342 कोटीचं टोटल टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले. आणि हे मी कुठल्या ह्याच्यात म्हणतेय, 160 कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे. हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी 20% अधिक होतं. म्हणजे 200 कोटी 342 कोटी बनले गेले. इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते, जुलै 23 ते नोव्हेंबर 24, एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा, तो पण शेतकऱ्याचा खाल्ला असेल, तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची, मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का? आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा.